अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेली ही पवित्र मढी नवनाथांपैकी एक महान योगी श्री कानिफनाथ महाराजांची तपोभूमी आहे। इथं गुहेत त्यांनी वर्षानुवर्षे ध्यान साधना केली आणि आजही त्या गुहेत प्रवेश करताना भक्तांना एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते। श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले। त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले। नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमी या दिवशी संजीवन समाधी घेतली। कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे। श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे। नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे। पूर्वेला भगवान विष्णूचे मंदिर आहे। मंदिराशेजारीच हनुमंतरायाची मूर्ती आहे। समाधी मंदिराच्या दक्षिणेला श्री मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर आहे। विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे। येथे वद्य पंचमीला खूप मोठी यात्रा भरते।